देवाच्या दारी देर है अंधेर नाही. आज दुसऱ्याच्या लग्नात जेवतोय, उद्या पण दुसऱ्याच्याच लग्नात जेवणार. आणि जशी आपली हरकत आहेत आपलं होण्याची गॅरंटी लगभग नाके बराबर. आणि भागात आपले एवढे कांड झालेत की जो बगल तो चोर चोर म्हणून अंगाव येतोय. म्हणलं अभी भेस बदलने की बारी आ चुकी है. भेस बदलने के तुरंत बाद हमने अपना काम फिर से आरंभ कर दिया. पोटा पाण्याचा विषय मित्रांनो करावं लागतं. तेवढ्यात मला सीसीटीव्ही कॅमेराचा वास आला. बघितलं तर तिथले 2 नालायक बोड्याचे कॅमेरे माझ्याकडे टकामका बघत होते. थांबा म्हटलं, तेरा तो गेम बजाना पडेगा. फिर कैमरे को झांसा देने के लिए मैं अद्भुत विशिष्ट प्रकारची योजना बनवायला लागलो. आणि माझ्या अद्भुत काली शक्तियों ने मैंने शॉप के ओनर को ही अपने वश में कर दिया. एंड एज ऑलवेज मेरा काम हो गया. एंड काली शक्तियों का प्रभाव छूटने से पहले मैं वहां से रफू चक्कर हो गया. The next day. पोटामध्ये उंदर म्याव म्याव करत होतं आणि मी रोज इथली भांडी घासून वैतागलेलो. म्हणलं आज फ्री के खाने की कुछ अलग योजना बनानी पडेगी. तेवढ्यात मी काहीतरी असं बघितलं आणि म्हणलं आजची सोय झाली. पण लग्नात फुकटचं खायला आलोय हे कोणाला शक्य येऊ नये म्हणून म्हणलं मेरे ऍक्टिंग स्किल्स कब काम आएगी. म्हणून आपल्या कॅमेरामॅन बंधूंना फुकटचं फ्री फालतू ज्ञान देत बसलो. त्यानंतर विलंब न करता आपण डायरेक्ट तुडुंब भरलेल्या भोजन कक्ष मध्ये एंट्री मारली आणि मी माझ्या मित्रासह नियोजन बनवायला लागलो की 2-4 दिवसाचं लागलेच बांधून नेऊया. मित्र म्हणला मार खायचं काय धंदा करू नको और मुझे उसके बाद में सच्चाई दी. नंतर मी माझे गुरुवर्य सुका पाटलांचं नाव घेऊन शिरा भात वाढायला आरंभ केला. मस्त 2 टाइमचं खाऊन बाहेर आलो. लक्षात आलं की अजून मार खायची शक्यता आहे. म्हणलं ऍक्टिंग स्किल्स को बरकरार रखते हैं. म्हणून मी माझ्या मित्राकडून कॅमेरा स्किल्स शिकण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. म्हणलं तेवढंच 4 पैसे कमवायला येतील. आणि नवीन बिझनेस करायचा म्हणलं तर इन्व्हेस्टमेंट तर पाहिजेच. म्हणून अभी सही काम पे लग गया. पण हे काम दिसतंय तेवढं सोपं नाही, लय कष्टाचं आहे. हे निदर्शनास येताच प्लॅन कॅन्सल. आणि आजपर्यंत जग जे माझं रिअल रूप बघू शकलं नाही फिल्टरनं दाखवलं. मग देवाकडे प्रार्थना केली की जो व्यक्ती या व्हिडिओला कमेंट करेल त्याचं पण लवकर लग्न उरकू दे रे बाबा. करा कमेंट तर दोडला. बरं आता सगळ्यात महत्वाचा विषय, तुमचं एवढं सगळं प्रेम बघून आपण आपल्या मराठी मातीशी जोडलेला एक सुंदर विषय बैलगाडा शर्यत यावर एक सुंदर वेब सिरीज बनवत आहोत, ज्याचा टीजर लॉन्च झालेला आहे, जो आपल्याला करण तोडकर प्रोडक्शन युट्यूब चॅनल वरती बघायला मिळेल. लिंक बायो मध्ये आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं, लाईक शेअर कमेंट फॉलो धुळला. आणि या प्रेमासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार.